सर्वांना नमस्कार। आज या प्लॉटमध्ये कॅनोपी टँकची ॲक्टिव्हिटी चालू आहे। माझ्या लेफ्ट साईडला ही गल्ली बांधलेली आहे आणि माझ्या राईट साईडला गल्ली बांधलेली नाही आहे। तर याचा प्रीमियम फ्रूटशी खूप क्लोज संबंध आहे, तो आपण जाणून घेऊ आता कशा पद्धतीत। मागच्या 4-5 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात दव पडतं आहे प्लॉटमध्ये आणि अशा कंडिशन्समध्ये काय आहे का, तुम्ही जर तुमचं बंच या पद्धतीत जर तारेच्या खाली आणला अंडर द वायर, आता हा प्लॉट आत्ता बांधला आहे, उद्या परवा याचे बरेचसे पानं वरती फेसिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे बंचेस खाली राहतील। अशा पद्धतीत आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये काम करायचं आहे। आणि इकडे काय होतं की अशा कंडिशन्समध्ये काही बंचेस तारेच्या वर राहतात, काही गर्दीत राहतात आणि जर अशा पद्धतीत कंटिन्युअस दव पडत राहिलं तर जे बंचेस दवाला एक्सपोज आहे, ज्याच्यावर डायरेक्टली दव पडतं आहे, असे बंचेस लवकर डॅमेज होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या। आता या प्लॉटमध्ये आज कॅनोपी बांधली आहे, हे सगळे बंचेस खाली आले, जे बंचेस थोडेसे वर आहे ते आपण खाली करून घेणार आणि हे जे पानं वरती जातील, आता हे पानसुद्धा वरती जाणार आहे, इथं काहीच गर्दी राहणार नाही, हे पान वरती जाणार आहे आणि त्याच्यानंतर काही बंचच्या आजूबाजूला जे पानं असतील ते आपण पानं काढून घेणार। म्हणजेच काय होणार आहे का, ह्या प्लॉटमध्ये जेव्हा फ्लावरिंग चालू होणार आहे प्लॉटमध्ये तर 100% बंचेस हे तारीच्या खाली असणार आहे, सगळी कॅनोपी वरती असणार आहे आणि अशा केसमध्ये नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि याचाच फायदा चांगली शुगर ॲक्युम्युलेशन म्हणजे एंड ऑफ द डे तुमच्या प्लॉटला चांगलं वजन मिळणं या सगळ्या कंडिशन्सशी अवलंबून आहे। तुम्ही आता बघा इथं बांधलं आहे, आज थोडंसं गर्दी दिसते, पण उद्या परवा हे पानं सगळे वर निघून जातील। त्याच्यानंतर हे सगळे बंचेस आपण थोडेसे खाली घेणार आणि एखादा अर्ध पान जे ह्या तारीपासून तर ह्या तारीपर्यंत बंचच्या आड आहे, खालचं पान, वरचं पान नाही, खालचं पान, ते पान आपण काढून घेऊ। थँक्यू।